जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांचे सोमवारी उपोषण सर्वसाधारण सभेतील चर्चेनुसार कार्यवाही होत नसल्याची तक्रार. जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांची कामे होत नसल्याचा अनुभव आता सदस्यांना येतो आहे. 3 आठवड्यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेतील चर्चेनुसार प्रशासनाने त्यावर अजूनही कार्यवाही केली नाही. त्यामुळे संतप्त विरोधी सदस्यांनी सोमवारी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनाच याबाबत विचारणा केली. याबाबत सोमवार दिनांक 10 रोजी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे पत्र त्यांना दिले. भाजप सदस्य अस्मिता होनमोरे, दीपाली कांबळे, शोभा खोत, मंजुश्री कांबळे, डॉक्टर शिल्पा जीवन्नवर, सुनील पवार पाटील, जयराज शशिकांत जमदाडे, अरविंद तांबवेकर आदींनी CEO नरवाडे यांची भेट घेतली. याबाबत बोलताना सदस्य म्हणाले, दिनांक 16 जुलै रोजी सर्वसाधारण सभा झाली, पण त्यातील सूचनांवर प्रशासनाने कार्यवाही केली नाही. सभेत सदस्यांनी आपल्या मतदारसंघातील आणि प्रशासनातील समस्यांना वाचा फोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रशासक काळात अनेक भ्रष्ट पानगडींचा उहापोह सभेत केला. सदोष निविदा यंत्रणा, निविदा मॅनेज करणारे अधिकारी आणि कर्मचारी, वर्षानुवर्ष तळ ठोकून बसलेले काही अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. प्रशासन प्रमुख म्हणून या अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई होईल अशी अपेक्षा होती, पण तसं काही घडलं असं दिसत नाही. सर्वसाधारण सभेतील सदस्यांच्या सूचनांना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचं स्पष्ट झाल्याची तक्रार सदस्यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.